जय जय विश्वविधाता स्वामी जय आत्मरमणा अनंत पाणी अनंत नयना जय जय कृपा घना वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। थोरपण पर्रा सांडिजे एथ उत्पत्ती आघवी विसरिजे जय। देहूला चक्कर मारतो तुकाराम बाबांच्या गाथ्याकडे इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या ओल्या अभंगाची भिक्षा घेतो। पैठणला आल्यानंतर नाथांच्या घरी भिक्षेला जातो। भावार्थ रामायणातलं काही अन्नाचे कण घेतो। गाडगे बाबांच्या झाडूने उडालेली जी धूळ आहे त्या धुळीचे कण थोडेसे अंगावर घेतो। बंधूंनो, महाराष्ट्राची माती ही अत्यंत श्रीमंत असलेली माती आहे। आचार्य अत्रे त्यांच्या भाषणात असं म्हणायचे की इतर राज्यांना फक्त भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे। महाराष्ट्राचा इतिहास श्रीमंत आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाला निर्मळ दृष्टी आहे। सुभेदाराच्या सुनेकडे पाहणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी, संतांची अखंड लाभलेली परंपरा, रेड्यालाही वेद बोलण्याची शक्ती निर्माण करणारी अशा प्रकारची साक्षात्कारी मंडळी लाक्षणिक अर्थानं समाजाची जी भिंत आहे ती भिंत आणि आमचा हा महाराष्ट्र पुरुष जो घडवला तो ह्या सगळ्या संत मंडळींनी घडवलेला आहे की हे जग जीवने पुरीत परमानंद घन संत अनार्थ करावया तृष्णा पीडित तैसे भासत आहे की हृदस्तमे रोपला मार्गू तेथ इंद्रिय चोरांचा लागू तो काढावया मागू हे विचार मागाडे। आम्ही धन खूप कमवू शकतो, संत विचाराशिवाय आम्ही अन्नधान्याचे कण खूप जमवू शकतो, संत विचाराशिवाय आमच्या शरीराचं तणही मोठं करू शकतो, संत विचाराशिवाय आम्हाला आमचं मन मोठं नाही करता येणार। आणि जेव्हा आमचं मन हे संकोचित बनतं, मन हे सांप्रदायिक बनतं, मन हे एका जातीमध्ये बंदिस्त बनतं, मन एका प्रदेशामध्ये रमतं, मी ह्या एका अक्षरामध्ये माणूस स्वतःला बंदिस्त करून टाकतो आणि तो संकोचित बनतो, तो इतरांचा नाही होऊ शकत। म्हणून मी काल असं म्हणालो की संतांना गरज नसतं, ते तो उघड्यावर असतं आधी, ते मावतील असं गरज नाही जगामध्ये। म्हणून हे भिंतीच्या बाहेर पडलेली माणसं, सीमेच्या बाहेर पडलेली माणसं आहेत, म्हणून ते एकाची कोणाचीच नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत, एकाचे नाहीत कोणाचे, त्यांना बंदिस्त का करायचं? नरहरी महाराज ठराविक लोकांचे तर फोटो का असावे, त्यांना बंदिस्त काय करायचं? गाडगे बाबा विदर्भाचेच आहेत काय? झाडणंही विदर्भाची क्रिया आहे काय? स्वच्छताईला कुठला प्रांत आहे काय? निर्मळपणाला कुठला देश आहे काय? हे तर जीवन मूल्य आहे। आणि म्हणून हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहा, त्याला घरच नाही मिळत। किती मोठा होतो माणूस, शेक्सपियरचं नाटक भारतामध्ये तर समुद्र ओलांडून इतका मोठा झालेला आहे शेक्सपियर। कालिदासाची कविता भारतातून विदेशामध्ये जाते आणि गटे नावाचा जर्मनचा कवी डोक्यावर ते कालिदासाचं नाटक घेतो आणि नाचायला लागतो। कालिदासाची व्याप्ती किती मोठी आहे। जी कविता वाचल्यानंतर ज्याच्यामध्ये नाचण्यात का आनंद निर्माण होतो त्या गट्ट्यामध्ये, म्हणून काव्याचा संचार हा संपूर्ण देशामध्ये होऊन जातो। आयुष्यात एवढंच, एक दोन पिढ्यापूर्वीच आम्हाला आठवत नाही संतांचं जीवन कसं आहे, आणखी ताजं तवान आहे। 5000 वर्षापूर्वीच आणखी ताजं
आम्ही अष्टमी जन्म साजरी करतो तर आम्हाला वाटतं की आता यशोदा आहे, कृष्ण आहे, देवकी माता आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी ते आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये हसरे पण जन्माला येतं. कृष्णाचं जे बाळपण आहे ते जन्माला येत असतं. आणि म्हणून 750 वर्षानंतर किल्ले उद्ध्वस्त झाले, घरं पडलेले, नद्या आटलेल्या आहेत, डोंगराच्या नद्या झालेल्या आहेत, नदीच्या ठिकाणी उंच उंच जागा झालेल्या आहेत. हा सगळा बदल झालेला आहे. होतं ते नव्हत्याचं झालेलं आहे. ज्ञानेश्वरी आहे तशीच, तिला कीड नाही, गाथ्याला कीड नाही. आणि प्रभू श्री चक्रधरांची अमृतमय लीळा जी आहे ती अशी अवीट अशा प्रकारची आहे. आणि म्हणून समाज पुरुष निर्माण करत असताना या सगळं संत पुरुषांनी समाज पुरुषामध्ये एक महत्वाची गोष्ट टाकली, एक रसायन टाकलेलं आहे. एखादा वैद्य ज्यावेळेस एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला तपासतो आणि पेशंट सांगतो की त्याच्या कमजोऱ्या सांगत असतो, डॉक्टर साहेब असं थरथर कापतं, डॉक्टर साहेब डोकं दुखतं, डॉक्टर साहेब मला अमुक होतं, मला लघवीला परत जावं लागतं. हा सगळा बिघाड, हा सगळा असमतोल डॉक्टर तपासून घेतात आणि मग त्याला सांगतात की तुझी ही कमी आहे, ते जास्त आहे, तुझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. त्याची म्हातारी, तिला चालता येत नव्हतं, आज ती चालायला लागली. तिसऱ्याच दिवशी योगासनाच्या प्रक्रियेने चालायला लागली म्हातारी. हे तिचं चालणं गायब झालेलं होतं. आमच्या कडसाहेब म्हणाले, बाई तुझ्यामध्ये लपलेलं आहे, तुला चालता येतं, वैद्याकडे कशाला जातेस तू? फक्त 3 दिवस मी सांगतो तसं कर. आणि 3 दिवस तिने प्राणायाम केला, थोडेसे आसनं केले आणि तिलाही ठाऊक नसलेलं, तीही विसरलेली चालणं ती चालायला लागली. म्हातारी आमच्या वरडीचीच म्हातारी आहे, ती म्हातारी चालायला लागली. संत तर तुमच्यातली शक्ती जागृत करतात. ते बाहेरच्या गोष्टी ना करता तुमच्यातली शक्ती जागृत करतात. जबरीकतेचा आणि परमेश्वराचा जो आनंद आहे ना, ते म्हणतात तुमच्यातच आहे. तुमच्यातली अडचण कमी करा, तुमच्यातला आनंद जिवंत होईल. दम लागतो ना चालताना, तुम्हीच वजन वाढवलेलं आहे. गुडघे दुखतात ना, तुमचे कॉलम छोटे आहेत, इमारत मोठी झालेली आहे, वजन जास्त झालेलं आहे. वजन कमी करा, कॉलमच्या मर्यादेमध्ये, नाही दुखणार गुडघे. हे आरोग्य तर मध्येच निर्माण झाला ना. कापसाचा एक गोळा आहे, असा पिंजलेल्या कापसाचा गोळा, कमजोर आहे तो, दिसायला मोठा आहे, कमजोर आहे. 2 बोटाने हलका हलका त्याला तोडता येतं, इतका तो कमजोर आहे. एक माणूस म्हणतो मला याच्यात ताकद निर्माण करायची, याच्यात ताकदच नाहीये. शहाणा माणूस म्हणतो कर ना ताकद निर्माण. तो म्हणतो कुठून आला लागला, औरंगाबादून, नाशिकवरून, कुठून, याला औषधी द्यावं लागेल. भला माणूस म्हणतो बाहेरून आणायची गरज नाही, ती त्याच्यात लपलेली आहे. याच्यात लपली नाही ना, हे तसं तुटतंय, सारखं तुटत राहतं. तो म्हणतो नाही थांब मी येतो. तो जवळ येतो आणि त्या कापसाच्या बोळ्याला असा पीळ देतो, थोडस पाहून त्याला असा पीळ देतो. तो म्हणतो आकारानं मोठा होता, आता आकारानं लहान झाला. ताकदीनं कमजोर होता, आता ताकदीने मोठा झाला. आता दोन्ही हाताने तोड. आणि मग तो दोन्ही हाताने त्याला तोडण्याचा प्रयत्न करतो, ती दोरी नाही तुटत. ही ताकद त्या बोळ्यामध्ये बाहेरून नाही आणली, ही तर मध्येच निर्माण झाली. चहा बनवणारी बाई चहा तयार करते, चहाचा नेम बाहेरून नाही आणत, ती तिच्या मनामध्ये असते. आमच्या कडसाहेबांचे फार मोठे उपकार. मी बीपीचा पेशंट, मी डायबिटीजचा पेशंट आहे, पण ते योगासनं सुरू केल्यापासून मला असं वाटत नाही. सहज मी डोंगरावर चढून जातो, सहज खाली येतो. संतांनी हेच केलं. तुमच्या मधले जे घातक असलेले जे भाव आहेत ते त्यांनी कमी केले. थोरपण पररा सांडीजे येथ युत्पत्ती आघवी विसरीजे. ज्ञानेश्वर महाराजांची मोठी गोड आहे. थोरपण ही तुमची अडचण आहे. मी मोठा माणूस आहे, सामान्य लोकात कसं काय मिसळून, माझं स्टँडर्ड वेगळं आहे. येथ युत्पत्ती आघवी विसरीजे जई जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. सगळ्यात लहान होता आलं पाहिजे, त्याच्यातच तर मोठे पण दडलेलं आहे. आणि सगळ्यात जो माणूस लहान होतो ना, तो सगळ्यात मोठा होतो. तो कापसाचा जो बोळा आहे ना, तो लहान झाला म्हणून तर तो सशक्त झाला, मोठा झाला. संतांनी आमच्यामध्ये संयम ओतलेला आहे. आणि यमाला घाबरू नका म्हणून सांगितलं. यमाला घाबरायचं नाही, संयम होता तुमच्यामध्ये. आणि हा माणूस मोठा होत जातो, विस्तारित होत जातो. मन मोठं झालं की माणूस मोठा होतो, मन लहान झालं की माणूस लहान होतो. मनाच्या रंगावर सगळं अवलंबून आहे. जे पुढचं सगळ्यांचं मन एक झालं, गावाला, सगळ्या गावाला एकच रंग दिला.
एक शक्ती निर्माण झाली. आतल्या आतच तो विचार झाला ना, आतल्या आत विचार झाला. म्हणून मोठ्या माणसाची भाषा आहे ती, बोलण्याची ती वेगळी भाषा आहे. कालिदास बोलतो तो विश्वाबद्दल बोलतो, तुकोबा बोलतात तो विश्वाबद्दल बोलतात. कालिदास तर ढगाशी बोलतो, ढगाशी कुठं बोलत असतात हो, ढगाशी बोलतो. जेव्हा तुम्ही पशुपक्षाशी, मला आठवतं माझ्या लहानपणी 4 वाजता मोठा धरायचे माणसं, बाया गाणे म्हणायच्या जात्यावर आणि माणसं मोठा धरायचे आणि बैलाशी संवाद साधायचे. त्यानंतर खूप गाणे ऐकले, ती माझा वाटत नाही. त्या गाण्यामध्ये चाल एकच आहे, आरुळी तीच आहे, पण माझा वाटतं बैलाशी संवाद साधणारा तो माणूस काय म्हणायचा, भरली बाळा रे. किती गोड आवाज आणि किती गोड मन त्या माणसाचा. बैलाला तो बाळा म्हणतोय, बाळा. किती अतूट नातं आहे, केवढा निखळ प्रेम आहे. चाल माझ्या राजा. इथं राजाला राजा म्हणायला तयारीने कामाचं नसेल तर बैलाला राजा म्हणण्यासाठी हे राजपण, हे सम्राटपण इथं निर्माण झालं पाहिजे ना अगोदर. ते इथं निर्माण झालं पाहिजे. चाल माझ्या देवा रे. बस तेवढंच गाणं ऐकायचं, आनंद वाटायचा, आनंद वाटायचा. हे गाणं म्हणत असताना तो माणूस बैलाशी एकरूप झालेला आहे. श्री चक्रधर प्रभू सालबर्णीच्या पर्वतामध्ये पारध्यांकडून वाचवलेल्या ससा हातामध्ये घेतात. पारधेन गुण गेल्यानंतर त्याला ते सोडतात आणि पटांगणामध्ये सोडत असताना म्हणतात, महात्मे हो आता जा. एवढं मोठे पण देण्याचं काही कारण आहे का? पण ते सशासाठी नाही, ते स्वाभाविक आहे. ते फुल कोणाला सुगंध देत नाही, त्याचा तर नैसर्गिक सुगंध देतो. वाहणारा जुळजुळ वाहणारा झाडा जो आहे तो मुद्दाम कोणासाठी वाहत नाही, त्याचा एक तो स्वभाव आहे. कोकिळा गाणं गाते, कोणासाठी गात नाही, तिचा एक तो स्वभाव आहे. असा हा करुणेचा एक स्वभाव असतो. पण हा संकोच फिटल्याशिवाय जन्माला येत नाही. म्हणून तो तुकोबा तुमचे आमचे एवढे नाही, तिथं फार मोठे आहे. तुमचे आमचे सोयरे तर मर्यादित आहे, फार मर्यादित आहे. आणि त्या मर्यादित सोयरीतून आपण निवड करत असतो. करमटला जर सोयऱ्या भेटला तर कदाचित पाहतो, पाहुणं पाहिल्यासारखं करतो. हॉटेलमध्ये जर गेलो तर त्याला सोबत नेतो आणि त्याच्या झाल्यानंतर त्याच्या अगोदर बाजूला बांधण्याचा प्रयत्न करतो. आपलं जीवनच मर्यादित आहे. तुमच्या सोयऱ्या फार कमी आहेत. तुकोबांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे मोठे झालेले आहेत. ज्ञानोबा मनाशी बोलतात, ऋणू झुनू रे भ्रमरा. ऋणू झुनू रे भ्रमरा. सांडी तू अवगुण रे भ्रमरा. सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणू झुनू बोलता आलं पाहिजे, मनाशी बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून मानोबा संप्रदायाचे भास्कर भट्ट कवी यांच्याबद्दल बोलत असताना मी असं म्हटलेलं आहे, भास्करा तुझी कविता किती मोठी आहे रे, कशी निखळ आहे. इंद्रधनुचे सप्तरंग रंगात रंगलेली. इंद्रधनुचे सप्तरंग रंगात रंगलेली. मुक्त फासा रस घेऊनी अवनी अवतरली. मुक्ता फळाचा रस घेऊनी अवनी अवतरली. कालिदासाचे रामटेक अन तुझा राम जरा. मेघ निघाले तेथुनी पण येथे पडती धारा. मोठ्या मनाची माणसं आहेत. जी ती नदी आपल्या विचाराने, आपल्या प्रवाहाने खळखळ वाहत असते. सगळ्याच नद्या समाजासाठी वाहत असतात. सगळ्याच नद्या निर्मळ असतात. कदाचित सगळ्याच नद्या माणसं खराब करत असतात. मी एक भिक्षुक आहे बंधूंनो. मी मुळातला वारकरी. माझे बंधू वारकरी संप्रदायाचे चांगले कीर्तनकार आहेत शेगाव त्या संस्थेमध्ये. आजही माझ्या घरात माझ्यासोबत कुणीच नाहीये, मी एकटा इकडे आहे. पण नात्यातलं कोणी सोबत नसले तरी सगळं नात्यांचं प्रेम मला श्री चक्रधर स्वामींनी दिलं, स्वामींच्या सूत्रांनी दिलं. स्वामींचा एक सूत्र, एक परिवार आहे, अनेक सूत्र आहेत.
प्रत्येक सूत्राला एक वेगळी चव आहे, प्रत्येक सूत्राची वेगळी बैठक आहे, प्रत्येक सूत्राला अमृताची चव आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि श्री चक्रधरराज स्वामींचे सूत्र यांची मैत्री तुम्हाला माहितीच नाही. मैत्री यांची पुष्कळ ठिकाणी साम्य आहे, दोन गोष्टीमध्ये पुष्कळ ठिकाणी साम्य आहे. आणि म्हणून अनेक संतांच्या विचाराने माझं जीवन हे भारावून गेलेलं आहे. चक्रधर स्वामींच्या विचाराने पूर्ण मी रंगलेलो आहो. अनेक सगळ्या विचारवंतांच्या जीवनाने भारावून गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की कुठंतरी आपण काहीतरी करावं असं वाटायला लागलं. आपण विचार करतो ना, एकदम पुढचा विचार करत असतो, अलीकडचा विचार नाही करत आपण. माझा एक अभंग आहे, आधी ओळखा माणसा मग पहा देव कैसा. माणूस ही पहिली पायरी आहे. तुकडोजी, राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलेली. तुकडोजींचा एक दृष्टांत मला आठवतो. ते म्हणाले, ग्रस्त होता, भूत काढणारा, मंत्र म्हणायचा नाही, भूत काढायचा. बऱ्याच ठिकाणी निमंत्रण जायचं होतं, भूत काढायचा, 4-2 पैसे काहीतरी मिळायचे. बायको विचारची कामधंदा काही करत नाही, इकडे तिकडे फिरते, मी काम दादा करते, मरमर करते, सरपण मीच आणते, शेण मीच काढते, सगळं शेतीचं काम मीच करते, नाही कुठे फिरते कुणाच ठाऊक. चिडायची पण काही बोलत नव्हती. समजलं होतं भूत काढत असतो. म्हटले बघू तरी हा भूत कसा काढतो. माझा नवरा भूत काढतो म्हणजे मी बघितलंच नाही. मग एक ठिकाणी चावूल ठेवून ती गेली. तो ग्रस्त एका घरामध्ये बसलेला होता. समोर बाई होती, ती बाई घुमत होती. हा मंत्र म्हणत होता, पाणी शिंपत होता, काही फेकत होता मंत्र म्हणून. मंत्र असे म्हणत होता, हे भूता माझी ताकद तुला माहित नाही, आकाश बांधीन, पृथ्वी बांधीन, समुद्र बांधीन, तुला सुद्धा बांधीन, असं म्हणत होता तो. बाई म्हटली, आया माझ्या नवऱ्याची ताकद मला माहितीच नाही. आकाश बांधू शकतात, समुद्र बांधू शकतात आणि पर्वतही बांधू शकतात, खूपच ताकद आहे. पण तिच्या डोक्यामध्ये काय चमक आली, कोणाच टूक चप्पल घेतली, खडकन डोक्यामध्ये मारली. मागं उभं होती, तिने मागं बघितलं, हे रान मला मारतेस. म्हणाले, आकाश बांधताय, पृथ्वी बांधताय, समुद्र बांधते ना, आपलं झोपड पडलं कधी बांधता, घर पडलंय ना आपलं. मंदिराच्या अगोदरचा जो विचार आहे तो विचार महत्वाचा आहे. मंदिराच्या अलीकडचा माणूस कुठल्या संप्रदायाचा आहे तो माणूस शोधणं महत्वाचं आहे. श्री चक्रधर स्वामींनी तो माणूस शोधला. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी तो माणूस शोधला. म्हणून आदिवासी माणसाला ब्रह्मविद्या आधी सांगितली, सुरुवातीला सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर सच्चिदानंद बाबा आहे, गोपाल कृष्णासमोर अर्जुन आहे. अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता चक्रधर स्वामींनी सांगितली, पण समोर पारधी आहे. ससा हातात पकडलेला, ज्याला मारायचं, कापायचं, अशा पारध्याच्या हातातून स्वामींनी ससा हातात सोडून घेतला आणि त्याच्या हातामध्ये ब्रह्मविद्येचं पहिलं सूत्र दिलं. हंगा इथं शरण आल्या काही मरणाचे. सूत्रपाठात पहिला क्रमांक नाही, पण खरं सूत्र पहिलं ते आहे. अर्जुनाच्या हातात आहे बाण, यांच्या हातात तिरकमटे आहे. श्री चक्रधर स्वामींनी हा अधिकारी का निवडला? हा निखळ आहे, निर्मळ आहे. आणि गंमत अशी की परिणाम इतका झाला त्या स्वामींच्या सूत्राचा की तो लगेच बदलून गेल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे. मंदिराच्या अलीकडचे माणसं, संप्रदायाने आपला रंग बदललेली माणसं जी आहेत त्याच्या अगोदरची माणसं सुद्धा माणूस आहे. म्हणून हा माणूस सशक्त झाला पाहिजे, हा बलवान झाला पाहिजे. आणि हा बलवान होऊ शकतो. या सगळ्या ग्रंथांच्या विचाराने हा बलवान होऊ शकतो. आपलं जीवन ते एक नाण्यासारखं जीवन आहे ना, एक नाणंच आहे आपलं जीवन. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले की आचाराचं आणि विचाराचं आहे नाणं. तुमचं जीवन एक नाणं आहे. एका बाजूने छाप आहे, दुसऱ्या बाजूने काटा आहे. ते नाणं चालत असतं. तुमच्या जीवनाला छाप आणि काटा आहे. एका बाजूला विचार आहे, दुसऱ्या बाजूने आचार आहे. दोन्ही जर सारखे असतील तर तुमच्या नाण्याला किंमत आहे, तुमच्या जीवनाला किंमत आहे. दोन्ही सारखे असतील तर. विचार घासलेला असेल तर तुमचा आचार आंधळा आहे. आचार घासलेला असेल तर तुमचा विचार पांगळा आहे. माणूस चालतो तो आचाराच्या पायाने, माणूस पाहतो तो विचाराच्या दृष्टीने. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून दृष्टी सगळ्यांना नसते, आचार सगळ्यांना नसतो. हे आचार विचाराचं नाणं चांगलं असेल तर जीवनाचं नाणं चालेल. एक बाजू जर घासली तर नाही चालत. लोक म्हणतील बोलायला तर खूप चांगलं दिसतं, पण कसं वागतंय, एक बाजू घासलेली.
झालेल्या आहेत त्या अडचणी सांगितल्या. थोरपणा पर्रा सांडीजे एथ युत्पत्ती आगवी विसरीजे जै जगात हा कुठे होईजे तै जवळीक माझी. जवळीक महत्वाची पा जवळीक. अडचणी सगळ्या इथं आहेत. एका पंथाचा माणूस दुसऱ्या पंथा जवळ येत नाही, एका जातीच्या दुसऱ्या जाती जवळ. श्रीमंत माणूस गरिबाच्या जवळ येत नाही, अनपढ माणसाच्या जवळ सुशिक्षित माणूस येत नाही, आणि ही सगळी अडचणी या ठिकाणी निर्माण होते. सगळी अडचणी या ठिकाणी निर्माण होते. आणि माणसं जवळ काय येत नाही, माणसं वाकत का नाही, याला काही कारण आहेत. मी एक उदाहरण देत असतो. एक बाप लहान मुलाला घेऊन मंदिरामध्ये गेला. मंदिरात गेल्यानंतर त्याने असा घंटा वाजवला. गुडघ्या इतका उंच असलेला त्याचा मुलगा म्हणाला, पप्पा 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 मला सुद्धा घंटा वाजवायचा. बाप म्हटला, घंटा तुला वाजवायचा? माझ्या गुडघे इतका असतो, तुला घंटा वाजवायचा? आणि तुला घंटा वाजवायचा म्हणजे मला वाकावं लागेल. किती वाकावं लागेल? तुझ्या डोक्याचं खाली डोकं न्यावं लागेल. मी ताटमान्याने जगणारा माणूस आहे, कुणाच्या समोर मी कधीच वाकत नाही. ओळखलं का तुम्हाला मी कोण आहे? चिमुरड्या तुझ्याशी वाकायचं मी, आणि तुला उचलायचं मी का हमाला आहे काय? बाप नाही असं म्हणणार. त्याच्यातली एक गुण आहे, तू त्याला तसं म्हणू देणार नाही. तो गुण आहे वात्सल्याचा. आणि म्हणून किती मोठा नेता जर असला ना तर तो करकन वाकन त्याच्यातलं वात्सल्य त्याला वाकायला लावल. इतका वाकल की ती मुलापेक्षा सुद्धा त्याची उंची कमी करून टाकल. ही जवळीक आहे ना, ती उंची कमी केल्याशिवाय नाही साधल्या, थोरपण सांडल्याशिवाय नाही साधल्या. इतका लहान होतो की मुलापेक्षा लहान होतो, आणि मुलाला इतका उंच नेतो की स्वतःपेक्षा उंच नेतो. वाजव बेटा, आणि मग तो घंटा वाजवतो. घंटा वाजवल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतो ना, त्या आनंदाची लूट तो बाप करत असतो. बालक बुबडा बुली वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली. ती लूट तो माणूस करत असतो, त्याचा आनंद चेहऱ्यावरचा तो ते घेत असतो. हे सगळं कोणी केलेलं आहे? दोन गोष्टी गायब झाल्या म्हणून. थोरपणा व्युत्पत्ती जय जगात हा कुठे होईजे. संपूर्ण जग त्रस्त आहे या दोन गोष्टीने. जवळ येण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत ना, ह्या तीनच अडचणी आहेत. घरातली माणसं घरातल्या माणसाच्या जवळ येत नाही, ह्याच अडचणी आहेत. गावातली माणसं एकमेकाच्या जवळ येत नाही, ह्याच अडचणी आहेत. आणि म्हणून संतांनी सांगितलेले विचार, जीवनाचं नाण आपलं खणखणीत जर करायचं असेल, आचार विचार आपल्याला जर कोरून जर घ्यायचे असतील, तर ह्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बंधूंनो, श्री चक्रधर स्वामींच्या विचाराने भारावून जाऊन मी माझ्या मनामध्ये कल्पना आली, या चिंतनेची कल्पना आली. चिंतन हा अतिशय गोड शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे. समर्थांच्या साहित्यामध्ये तो शब्द आलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तो शब्द आलेला आहे, भगवान श्री चक्रधर स्वामींच्या साहित्यामध्ये तो शब्द आलेला आहे. चिंतनी म्हणजे आवर्तन चांगल्या गोष्टीचं, चिंतनीमध्ये सदाचाराचं आवर्तन, चिंतनीमध्ये सद्विचाराचं आवर्तन. चिंतन हे एकट्याचं असतं आणि चिंतन हे अनेकांचे असते. चांगल्या गोष्टीचं समूहामध्ये होणारं जे आवर्तन आहे. आणि आज समूहाला झालेला जो रोग आहे, समूहाला झालेली जी बिमारी आहे, ती बिमारी त्या चिंतनेशिवाय होत नाही. प्रार्थना तशी सामूहिक असते, प्रार्थना सामूहिक असते, अशी चिंतने सुद्धा सामूहिक आहे. हे सामूहिक चिंतन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक तक्रार आहे की नाही काही खरं नाही, म्हणून असं आपण म्हणतो की नाही काही खरं नाही. आपलीच आपल्याला भीती आहे की नाही प्रत्येकाला. असं आपलं जीवन म्हणलं, पूर्वीच्या काळी दुसऱ्याची भीती आपल्याला असायची, आता आपलीच आपल्याला भीती आहे. आपल्या उत्तरार्धाची भीती आपल्या पूर्वार्धाला आहे, आपल्या म्हातारपणाची भीती आपल्या तरुणपणाला आहे. आपलं कसं होईल म्हातारपणे इतर म्हाताऱ्याकडे पण आपल्याला वाटायला लागलं. आपण आपल्यासाठी निर्भय नाही. आपल्याला शाश्वती मिळत नाही. आता तुम्हाला पैशाची खात्री वाटत नाही की मुलांना पैसा दिला म्हणजे ते सांभाळतील, याची गॅरंटी नाही. मुलाला संपत्ती दिली म्हणजे सांभाळतील याची गॅरंटी नाही. पण संतांनी गॅरंटी दिली की त्यांना तुम्ही मूल्य जर दिलं तर ते मूल्य तुम्हाला सांभाळतील. आचार्य देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, ही पुन्हा जी आमची जुन्या संस्कृतीची कल्पना आहे ती आम्हाला आणावं लागेल. माझे मित्र नेहमी सांगत असतात, एक काळ असा होता जुन्या काळामध्ये, आचार्य देव भव दरवाजावर पाटी असायची आपल्या हिंदुस्थानमध्ये प्रत्येकाच्या. काळ बदलला, मातृदेव भव आचार्य बाद झाले, ती पाटी असायची. काळ बदलला, पितृदेव भव आई बाद झाली, बापाने जागा घेतली. काळ बदलला, अतिथी देव भव पाहुण्याने जागा घेतली, आई वडील बाजूला झाले. आणि आज गेटवर लावतात कुत्र्यापासून सावधान, सगळेच बाद होऊन गेले. हे पुन्हा सगळे आपल्याला स्वीकारावं लागतील.
तर आपलं म्हातारपण आपलंच आपल्याला जगायचं नाही. म्हातारपण आपलं सोयीस्कर होईल. म्हाताऱ्या माणसाचे हाड देवपूजेसारखे पूजल्या जाणारी ही आमची संस्कृती. अरे मी दगडामध्ये देव पाहणारा आमचा भारत देश, नद्यांना मी माता म्हणणारा आमचा देश, यमुना मैया, गंगा मैया. केवढ्या मोठ्या मनाची माणसं आहे. हा मनाचा संकोच बनत गेला आणि या 2-3 गोष्टी माणसामध्ये निर्माण झाल्या. थोरपण आणि उत्पत्ती हा अहंकार निर्माण झाला. माणूस माणसापासून लांब होत चालला. म्हणून बंधूंनो, हे आपल्याला करायचं असेल तर अशा एका व्यासपीठाची मला गरज वाटली की सगळेच त्या व्यासपीठामध्ये येते. या 3 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे बघताय वारकरी संप्रदायाची मंडळी या ठिकाणी आली. त्यांनी सुद्धा या चिंतनीच्या चित्रामध्ये रंग भरले. चित्राला कुठला संप्रदाय असतो का? चित्राला कुठलं काही असतं का? कुठला देश असतो का? कुठली जात असतं का? चित्र चित्र आहे. संगीताला कुठली जात आहे काय? बिस्मिल्ला खाची सनई तुम्हाला काय चांगले वाटतंय? तुमच्या जातीचं विसरून जातं सगळं डोक्यातलं. सनई ऐकत असतात सगळं विसर. ब्राह्मणाबद्दल तुम्हाला चीड असेल, सचीचा खेळ तुम्हाला काय चांगला वाटला? एखाद्या माणसाची गुणवत्ता बघितल्यानंतर तुमच्यातला जो भेद आहे, जी विषमता आहे ती निघून जाते. गुणवत्ता जर असेल तर त्या गुणवत्तेपासूनच आम्ही बाजूला आहोत. खरी गुणवत्ता आम्हाला भेटत नाही म्हणून ते कश्मल आमचे तसेच तसेच आहे. जसेच तसे आहेत ते कश्मीर. चिंतनेमध्ये अनेकांनी रंग भरले. शास्त्रीय पाठकांचं कीर्तन झालं. पाठक महाराजांचं, रामदास महाराज आले, ते बोलले. शिंगले महाराज ते अतिशय सुंदर बोलले. अमृत जोशी काल वेळेवर आले, त्यांनी सुद्धा रंग भरला आपल्या आवाजाने, आपल्या विचाराने. चिंतने आता सगळ्यांना आपलीशी वाटायला लागली, आपली वाटायला लागली. मी असं समजतो, लोक म्हणतात तुम्ही दरवर्षी करता म्हणजे काय करता? करतो, महोत्सव आहे. महाराष्ट्रातून येणार सगळा परिवार आहे. आज नागपूर पासून विदर्भातली माणसं आलेली, पुण्याची, मुंबईची सगळी माणसं आलेली. 3 दिवस वेळ काढून आलेली माणसं. हे तो कुठलाच नाही. पंथीय परंपरेप्रमाणे कुठला रोट नाही, कुठला खिसपुरी नाही, कुठलं काहीच नाही. कुठलं मंदिराचं उद्घाटन नसतं, संन्यास दीक्षा विधी नसतं, काही नसतं, काही नसतं. फक्त चिंतनेसाठी लोक येतात. हे फक्त चिंतनेच महत्व आहे. काही नसताना ही सगळी माणसं येतात. वेगवेगळ्या प्रांतातली माणसं, सगळ्या व्यवस्था झुगारून, सगळ्या गैरसोयी स्वीकारून ही माणसं इथं आलेली आहेत. आणि या 3 दिवसामध्ये ती आनंदी झालेली माणसं, प्रसन्न चेहरे त्यांचे, सगळ्यांना आपली वाटायला लागली. बंधूंनो, मला अभिमान वाटतो. तुम्हाला मुले आहे, तुम्हाला अभिमान आहे. मी असं समजतो की चिंतनी माझी मुलगी आहे. दरवर्षी मी हा तिचा महोत्सव करत असतो. आता तिचं वय वाढलं. मागाशी कोणीतरी म्हणाले तिचं वय वाढलेलं आहे, ती मोठी झालेली आहे. खरंच आहे. तुम्ही तिचे लाड पुरवले. काजळा देवस्थानापासून तिचा जन्म झाला आणि ती निघाली महाराष्ट्रामध्ये, रांगत निघाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेली, विदर्भामध्ये गेली. संपूर्ण महाराष्ट्र रांगत ती चाललेली आहे. आणि आज ती स्वतःच्या बळावरती उभी आहे. तुम्ही सगळे तिचे कोड कौतुक करता, तिचे लाड करता. मला अतिशय आनंद होतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी सगळी माणसं जमलेले आहात. मी तुम्हाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर भोजनी बाबा उपस्थित झाले. मला फार समाधान वाटलं. जे शिखर आहे त्या संप्रदायातले सगळे शिखर मी पूजू इच्छितो. काही खंत आहे, काही उणिवा मला दिसल्या त्या दुरुस्त करू इच्छितो. मी कोण दुरुस्त करणारा? सगळेच मदत करतात. चिंतनेचा एक पोथीचा कार्यक्रम होता. सिंहासन नसलेले काही राजे मी बघितले आणि त्या राजांना मी सिंहासनावर बसवलं आणि प्रचंड ताकद त्यांनी आपली प्रतिभा दाखवून दिली चिंतनेच्या पोथीमध्ये. समाधान वाटलं मला. आणखी एक काम चिंतनेला करायचं होतं की ह्या मानवभाव संप्रदायामध्ये स्त्रियांना जो सन्मान पाहिजे तो मिळालेलाच नव्हता. जग बदललं. श्री चक्रधर स्वामींनी तो सन्मान स्त्रियांना दिला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तो पुरस्कार केला स्त्री पुरुष समानतेचा. जग बदलून गेला. इकडे स्त्री पंतप्रधान झाली, कलेक्टर झाली, पायलट झाली, सगळं झाले. 700 वर्षानंतर मानव संप्रदायामध्ये स्त्री मंत झालेली नव्हती, खंत होती. ती पोती सांगू शकत नव्हती, खंत होती. आम्ही तिला व्यासपीठावर बसवलं आणि माणिक मावशीला आम्ही व्यासपीठावर बसवलं, पोथी करायला लावली आणि आम्ही सगळे खाली बसले. आचार्य प्रवर कविश्वर कुलाचार्य गुरुवर्य खामनीकर बाबा हे सुद्धा खाली बसले. तो क्षण किती महत्वाचा, सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा तो क्षण आहे. असं वाटायचं की स्त्रिया बुद्धिमान आहेत. आपण बघितलं की काल 2 महिला 2 मुली काल बोलल्या, साध्वी अतिशय सुंदर बोलल्या. हे व्यासपीठ अशा नवोदितांसाठी, अशा प्रतिभेसाठी, जिथं प्रतिभा आहे अधिक ती फुलून जाईल अशा लोकांसाठी निर्माण करायचं.